हॅलो, बॅट्समन नेम सांगा. बॅट्समनचं नाव काय आहे? 2 बॅट्समन गेले, त्यांची नावं. तुमच्यातला एक जण पाठव ना इकडे. आले का? मॅनेजर आले. ऑप्शनच्या बाहेर आहे हा चेंडू. पहिलाच खडकी रॉयल्स सुरुवातीला फलंदाजी करतायत. जोरात मारलेला आहे, हा चौकार जाईल असं वाटतंय. आणि या 4 धावा. मिड विकेटच्या डोक्यावरनं मारलेला फुलटॉस चेंडू होता. खराब चेंडू. उजव्या एसटी आणि मधल्या एसटीवरचा चेंडू एक पाऊल पुढे टाकत तो मिड विकेटच्या डोक्यावरनं मारला. 4 धावांसाठी संघाचं खातं उघडलेलं आहे चौकाराने. संघाची धावसंख्या 4 बिनबाद. दरम्यान हा जातोय मिडॉनला. 1 धाव मिळते. प्रशांतनी चेंडू अडवलेला आहे. पाच धावा झालेल्या आहेत. आणि यावेळेला झेल सुटलेला आहे. आज चांगला प्रयत्न होता. विकेट किपर यांचा खरंच चांगला प्रयत्न होता. पहिल्या स्लिपमध्ये हा कॅच होता जवळजवळ. तो डाईव्ह करत त्यांनी झेलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या हाताला लागून तो थर्ड मॅनला गेला. 1 धाव मिळतीये. संघाची धावसंख्या 6 झालेली आहे. कव्हर्समध्ये खेळून काढलेला आहे. मिसफिल्ड झालेला आहे आणि आता धोका निर्माण झालेला होता, परंतु एक चोरटी धाव मिळवण्यामध्ये यश आलेलं आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 7. ऑप्शनच्या बाहेर आहे हा चेंडू आणि जोरदार पंचांकडे दाद मागण्यात येते, परंतु पंचांनी हा वाईड घोषित केलेला आहे. संघाची धावसंख्या वाढलेली आहे, झालेली 8 धावा. पहिलं षटक सुरू आहे. आणि हा रिव्हर्स स्वीप जोरदार मारलेला आहे, परंतु झेल होतोय का पाहायचं आहे. आणि यावेळेला झेल बाद. चांगला प्रयत्न होता खडकी रॉयल्सचा, परंतु त्या फलंदाजांचा, परंतु बॅटच्या वरच्या बाजूला लागला. रिव्हर्स स्वीप मारण्यामध्ये चेंडू किती झाले? ओव्हर झालेली आहे. विजय नवीन आलेले फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत. हा चांगला प्रयत्न होता रिव्हर्स स्वीपचा, परंतु बॅटच्या वरच्या बाजूला लागला. धोकादायक असतो रिव्हर्स स्वीप मारणं. हा फटका जरी जास्त धावा देत असेल तरी तो धोकादायक असतो. टायमिंग होणं महत्त्वाचं असतं. हा वरती लागला आणि वरती उडाला, पॉईंटला गेला, झेल घेतलेला आहे. फलंदाज बाद झालेले आहेत. आणि हा जातोय मिड विकेटला. 4 धावा. प्रयत्न चांगला होता झेल घेण्याचा, परंतु झेल व्हायला पाहिजे होता. झेल झाला नाही आणि 4 धावा सुद्धा मिळालेल्या आहेत. त्यामुळे संघाची धावसंख्या वाढलेली झालेली 12.
1-12. आणि हा चौकार 4 धावांसाठी. हा. हम्म. हा कवर्स मध हा हा 17 धावा झाल्यात. 1-17. संघाची धावसंख्या 1-17. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू हा खेळून काढलाय पॉइंटला आणि 1 धाव मिळते. चांगली बॅटिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, कारण चांगली चेंडू असेल तर त्या चेंडूला व्यवस्थित सामना करत तो चेंडू खेळून काढायचा असतो आणि जर खराब चेंडूची वाट पाहायची असते, खराब चेंडूंवर फटके मारायचे असतात. आणि हा स्वीप केलेला आहे. 4 धावांसाठी जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. आउटफील्ड हे खूप फास्ट आहे, त्यामुळे जर क्षेत्ररक्षकाच्या बाजूने किंवा वरतून जर चेंडू गेला तर हा निश्चितपणे सीमारेषेकडे जातो. त्यामुळे या 4 धावांमुळे संघाची धावसंख्या झाली 22. 1-22. हे षटक महागडं ठरतंय, कारण या षटकामध्ये आतापर्यंत 3 चौकार बसलेले आहेत. 14 धावा आतापर्यंत वसूल केलेल्या आहेत त्या खडकी रॉयल्स या संघाने. पहिलं षटक चांगलं पडलं होतं, परंतु या षटकामध्ये 14 धावा गेलेल्या आहेत. आणि जोरात चेंडू मारण्याचा प्रयत्न आहे आणि यावेळेला चेंडू वळालेला आहे, परंतु 1 धाव मिळाली आहे. संघाची धावसंख्या 23 धावा. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 1-23. पहिल्या षटकामध्ये पहिला बळी मिळवला होता, परंतु या षटकामध्ये जरा जास्त धावा केल्यामुळे धावसंख्या वाढलेली आहे, 23 झालेली आहे. 1-23. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला गेलेला आहे. सुहास गोलंदाजीसाठी आलेले आहेत. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू मिडविकेटला खेळून काढलेला आहे. मिडविकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये मोठी गॅप आहे, त्यातनं चेंडू खेळून काढून धावा जमवायचा असा फलंदाजांचा एकंदर प्लॅन दिसतोय. एक पॉइंट आहे, कव्हर आहे. कव्हर आणि पॉइंटच्या मध्ये स्वीपर कव्हर एक ठेवलेला आहे. स्क्वेअर लेगच्या प्लेअरने हा चेंडू अडवलेला आहे आणि 1 धाव मिळते. प्रत्येक चेंडूवर धावा जमवण्याचा प्रयत्न आहे. जर मोठे फटके मारता आले नाही तर निदान 1 धाव तरी मिळवण्याचा प्रयत्न हे खडकी रॉयल्सच्या फलंदाजांचा दिसतोय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आहे. झेल होतोय का पाहायचंय, परंतु हा चेंडू त्यांच्या डोक्यावरनं जाणार दिसतंय आणि
ज्या वेळेला चेंडूचा टप्पा पुढ्यामध्ये पडतो, एक 5-10 यार्ड जवळपास पडतो, त्यावेळेला चेंडू डोक्यावरनं सरळ सीमारेषेच्या बाहेर जातो. त्यामुळे टेनिस क्रिकेट खेळताना या गोष्टीचं भान राखलं पाहिजे की फलंदाजी करताना चेंडूची उंची किती, चेंडू किती उडणार आहे याचा अंदाज घेता आला पाहिजे. खास करून सीमारेषेवर फलंदाजी करणाऱ्या क्षेत्ररक्षकांना परत मारण्याचा प्रयत्न आहे, परंतु एक धाव मिळणार आहे. संघाची धावसंख्या 30 धावा झालेल्या आहेत. 1 बाद 30. तिसरे षटक सुरू आहे. फलंदाजी चांगली चाललेली आहे. यावेळेला मात्र थोडासा त्यांचं कॉन्सन्ट्रेशन गेलं असं दिसते, कारण ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे, त्यांना तो मिडऑफला मारायचा आहे. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू यावेळेला खेळून काढलाय स्वीपरला. 1 धाव मिळतीये. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 31 धावा. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 1 बाद 31. उष्णतेचं प्रमाण वाढल्यामुळे, उन्हाचा ताप वाढल्यामुळे फलंदाजांना, खेळाडूंना सतत तहान लागत आहे. पाणी पिणं गरजेचं आहे, कारण पुणे शहरामध्ये अलीकडच्या 3-4 दिवसामध्ये उष्णतेचं प्रमाण वाढलेलं आहे. 35°C तापमान वरती गेलेलं आहे. आणि आज होळीचा दिवस आहे. होळीमध्ये आज रविवारही आहे. आज सेमीफायनल्स आणि फायनलचे सामने होणार आहेत. असा सर्वच योग जुळून आलेला आहे. संतोष 62 आणि हा जातोय कव्हर्स आणि पॉइंटच्या मध्ये. 1 धाव मिळते. अनेक दानशूर व्यक्तींनी या सामन्यांसाठी वेगवेगळी मदत केलेली आहे. जोरात मारण्याचा प्रयत्न आहे आणि हा बाद, फलंदाज बाद. कव्हर्समध्ये हा झेल घेण्यात आलेला आहे आणि खडकी रॉयल्सला आणखीन एक धक्का. तर अनेक दानशूर व्यक्तींनी या सामन्यांसाठी महत्त्वपूर्ण मदत केलेली आहे, सहकार्य केलेले आहे. त्यामध्ये संतोषजी बासटवार यांनी थंडगार पाण्याची व्यवस्था केलेली आहे. दुपारनंतर थंडगार पन्ह आपल्या सर्वांना, थंडगार लिंबू सरबत हे सर्वांना उपलब्ध होणार आहे. दुपारच्या सत्रामध्ये उष्णता खूप वाढलेली असते, ऊन वाढलेलं असतं. त्यामुळे संतोषजी बासटवार यांच्या तर्फे, यांच्या वतीने लिंबू सरबत दिले जाणार आहे. नवीन आलेले फलंदाज आहेत गिरीश. आपल्या संघासाठी 32 धावांना 2 बाद 32 अशी धावसंख्या आहे. गिरीशजी हा बॅकफुटला जाऊन गिरीश यांनी खेळून काढलाय स्क्वेअर लेगला आणि तो जातोय 1 धावेसाठी. संघाची धावसंख्या झालेली 33. दोन्ही संघांच्या वतीने एक चांगलं क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय, या मैदानावर पाहायला मिळतंय. आणि हा फलंदाज बाद. आपल्या संस्थेचे आधारस्तंभ माननीय लक्ष्मीकांत कोले साहेब यांचं आगमन होत आहे. आपण
संस्थेच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करूयात. माननीय लक्ष्मीकांत कोल्हे साहेब यांचं हार्दिक स्वागत. दरम्यान फलंदाज बाद झालेले आहेत. खडकी रॉयल संघाला चौथा धक्का. पहिला फलंदाज बाद झाल्यानंतरचे दोन फलंदाज चांगली फलंदाजी करत होते आणि त्यांनी चांगली फलंदाजी करून एक चांगली भागीदारी रचलेली होती, परंतु लागोपाठचे दोन फलंदाज बाद होऊन एका षटकामध्ये संघाची धावसंख्या झालेली होती 33 धावा. 3 बाद 33 अशी संघाची धावसंख्या आहे. या षटकामध्ये दोन फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. ते गोलंदाज स्वप्नील यांना. आणि हा जोरात खेळून उंचवून मारलेला आहे. झेल होते का पाहतो, परंतु स्क्वेअर लेगच्या बाजूला 2 धावा सुद्धा मिळालेल्या आहेत. हा झेल होऊ शकला असता. खूप उंच गेला होता हा चेंडू. संघाची धावसंख्या झाली आहे 35 धावा. स्वप्नील यांनी चांगलं षटक टाकलेलं. या षटकामध्ये 2 फलंदाजांना बाद करण्यात त्यांनी यश मिळवलेलं आहे. पुन्हा एकदा जोरदार फटका मारायचा आहे, परंतु ऑप्शनच्या बाहेर ना चेंडू गेलेला आहे. कुठल्याही प्रकारे धाव होत नाहीये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नील यांचं हे षटक संपलेलं आहे आणि 4 षटकांचा खेळ झालेला आहे. संघाची धावसंख्या आहे 35 धावा. 3 बाद 35. 3 बाद 35 अशी संघाची धावसंख्या आहे. थोडंसं डिस्कशन सुरू आहे विकेट किपर, क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज यांच्यामध्ये. लवकर सामना खेळवायचा आहे, कारण यानंतर अजून बरेच सामने शिल्लक आहेत. त्यामध्ये 2 सेमीफायनलचे आणि फायनलचे सामने आहेत. त्यालाही वेळ लागणार आहे. अजून एक लीगची मॅच बाकी आहे, त्यामुळे कृपया सर्वांनी सहकार्य करा. आपल्यापैकी आपल्या संघांपैकी एकाला नंतर पुढे खेळायचं आहे. पवन गोलंदाजीसाठी तयार. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. स्क्वेअर लेगला डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन, लॉंग ऑफ. आणि स्क्वेअर लेगला जे आहेत पंचांच्या बाजूला त्यांना ठेवण्यात आलेलं आहे. सुरुवात जोरात मारण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा बहुता 4 धावांसाठी जाणार आहे. फाईन लेगला हा चेंडू गेलेला आहे. 4 धावा. संघाची धावसंख्या 39 धावा झालेल्या आहेत. 3 बाद 39. संस्थेचे आधारस्तंभ माननीय लक्ष्मीकांतजी कोल्हे साहेब हे मंचावर आलेले आहेत. सर्वांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांना विराजमान होण्याची विनंती. हा डाव्या यष्टीच्या खूप बाहेर पंचांनी हा वाईड घोषित केलेला आहे. संघाची धावसंख्या अतिरिक्त धावेने वाढलेली झालेली 40. 3 बाद 40 धावा. खडकी रॉयल्स या संघाने कालच्या शेवटच्या सत्रामध्ये जो अर्धवट राहिलेला सामना होता, अर्धा सामना, तो खेळला आणि त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटच्या चेंडूवर 4 धावा हवे असताना खडकी रॉयल्सचे 8 फलंदाज बाद झालेले होते आणि त्यांनी शेवटच्या चेंडूवर षटकार मारून तो सामना आपल्या खिशामध्ये घातलेला होता. त्यामुळे एक चांगला सामना शेवटच्या सत्रातला तो
काल पार पाडला होता. अशाच प्रकारचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय का ते पाहायचंय. ऑप्शनच्या बाहेर चेंडू पंचांनी परत एकदा वाईड घोषित केलेला आहे. संघाची धावसंख्या 41 धावा. जोरदार फटका मारा ऑप्शनच्या बाहेर आहे. सोडून दिले डिफेन्स या पद्धतीने सोडून दिलेला आहे. परंतु या हा खेळून काढला जातो तो फाईन लेगला आणि पाहायचं किती धावा मिळतात त्या. या पंचांनी 4 घोषित केलेल्या आहेत. चौकार मिळालेला आहे. चांगला फटका. संघाची धावसंख्या झालेली आहे 45 धावा. 3 बाद 45. प्रत्येक षटकामागे जवळजवळ किती ॲव्हरेज किती आहे? 10.71. 10चा रन रेट आहे. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. पवन यांचा चेंडू चांगला आतमध्ये येणारा खेळून काढलाय आणि एक धाव मात्र चोरलेली आहे विजय यांनी. 46 धावा झालेल्या आहेत. प्रत्येक षटकामागे 10 धावांची चांगली गती राखली गेलेली आहे. जरी 3 फलंदाज बाद झालेले असले तरी धावसंख्येला सुद्धा चांगला आकार दिलेला आहे. आणि सुरुवातीलाच चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. ऑप्शनच्या खूप बाहेर आहे चेंडू. पंचांनी वाईड घोषित केलेला आहे आणि या षटकामध्ये काही पवन यांना विशेष लय सापडलेली दिसत नाहीये. कारण आतापर्यंत त्यांनी 3 चेंडू या अतिरिक्त टाकलेले आहेत, वाईड टाकलेले आहेत. त्यामध्ये 3 धावा मिळाल्या आहेत. चेंडू वाढतात. ज्यावेळेला वाईड जातो त्यावेळेला अतिरिक्त चेंडू टाकावे लागतात. हा खेळून काढलेला आहे. कव्हर्समध्ये एक धाव मिळते. 48 धावा झाल्या आहेत. 3 बाद 48 आणि थोडंसं लांबलेलं षटक. खडकी रॉयल्स पूर्णपणे सामन्यावर पकड त्यांनी ठेवलेली आहे. कारण 10च्या रन रेटने त्यांनी धावा जमवलेल्या आहेत. परत एकदा खेळून काढलाय. तो जातो कव्हर्समध्ये आणि एक धाव मिळते. 49 धावा झालेल्या आहेत. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. प्रत्येक षटकामागे 10 धावांची. हॅलो. बालाजी वॉल्सचे प्रोप्रायटर लक्ष्मीकांत कोले, आर्य वैश्य कोमटी समाजाचे अध्यक्ष आणि आपल्या संस्थेचे सन्माननीय सभासद यांचं कोमटी प्रीमियर लीगमध्ये हार्दिक स्वागत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला कायम या उपक्रमाला त्यांनी भरभरून समर्थन दिलेलं आहे. प्रत्येक टुर्नामेंटला त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे. प्रत्येक टुर्नामेंटला आपल्याला त्यांनी स्पॉन्सरशिप दिली आहे. तर संस्थेतर्फे त्यांचे मनपूर्वक आभार.
ऑप्शनच्या बाहेर चेंडू फिरवून मारलेला आहे, तो मिड विकेटला जातोय. प्रशांत यांच्याकडे चेंडू व्यवस्थित अडवलेला आहे. संघाची धावसंख्या आणि यावेळेला गेलेला आहे तो मिड थर्ड मॅनला गेलेला आहे. एक धाव मिळतीये. 51 धावा झालेल्या आहेत. फुलटॉस जोरात फटका मारलेला, झेल होते का पाहिजे आणि यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण म्हणायला पाहिजे. झेल झाला नाही, प्रयत्न त्यांनी केला होता परंतु चेंडूवर शेवटपर्यंत नजर असल्यामुळे त्यांनी हा चौकार जाताना वाचवलेला आहे. अन्यथा आपल्याला माहिती असेल की सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना जर पुढ्यात चेंडू पडला तर निश्चित डोक्यावरनं जातो. परत जोरात मारलेला आहे, झेल होते का परंतु हा नो मॅन्स लँड मध्ये पडणार चेंडू. एक धाव मिळतीये, दुसरी धाव काही घेतली जाणार नाहीये. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 53 धावा. 3 बाद 53. आतापर्यंत कुठल्याही गोलंदाजाला धावांना खेळ घालता आलेली नाहीये. परत पुढे येऊन खेळून काढलेला आहे, पॉइंटला गेलाय चेंडू. एक धाव मिळतीये. प्रत्येक षटका मागे 9-10 9-10 धावा मिळत आहेत आणि अशाच प्रकारचं त्यांचं टार्गेट आहे खडकी रॉयल्स या संघाचं. जास्तीत जास्त विकेट. दरम्यान हा षटकार जाईल असं वाटतं. षटकार, सुंदर फटका होता, चांगला फटका मारला हा. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं षटकार गेलेला आहे आणि संघाची धावसंख्या झालेली ती 60 धावा 6 षटकांमध्ये. 3 बाद 60. जास्तीत जास्त विकेट आपल्या हातामध्ये राहिल्यानंतर शेवटच्या 2 किंवा 3 षटकांमध्ये अतिरिक्त धोका पत्करून जास्तीत जास्त धावा जमवता येतात आणि अशाच प्रकारची रणनीती ही खडकी रॉयल्स संघाची आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार स्वप्नील. मागचं षटक त्यांनी अतिशय चांगलं टाकलं होतं. यावेळेला थोडासा बदल केला जातोय. स्क्वेअर लेगला स्क्वेअर करण्यात आलेला आहे, थोडंसं पाईन लेग ठेवलेलं आहे. मिड विकेट आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ कव्हर्स पॉइंट. जोरात मारायचा आहे, पायचा षटकार का हा झेल होतोय ते आणि यावेळेला झेल सुटलेला आहे. हा झेल होऊ शकला असता, खूप उंच गेलेला होता चेंडू. त्यांनी प्रयत्न केला, सीमारेषेच्या अगदी जवळ होता परंतु झेल सुटल्यानंतर चौकार मात्र गेलेला नाहीये कारण प्रशांत हे तिकडे होते. त्यांनी चेंडू अडवला आणि पाहायचा पंचांचा निर्णय. ठीक आहे, 2 धावा झालेल्या आहेत. लेग स्टंपच्या बाहेर पंचांनी वाईड घोषित केलेला आहे. 62 धावा झालेल्या आहेत. 3 बाद 62. चांगली मजल मारलेली आहे खडकी रॉयल्स संघाने. सुरुवातीला प्रथम फलंदाजी करताना सुरुवातीपासूनच ॲव्हरेज व्यवस्थित ठेवलेला आहे. जोरात मारलेला झेल होतोय का पायचा, यावेळेला झेल होईल असं वाटतंय आणि यावेळेला मात्र 3 धावा पळून काढलेल्या आहेत. कॉलिंग करणं खूप गरजेचं असतं. ज्या वेळेला हवेत उंच असतो चेंडू त्यावेळेला एकमेकांबरोबर समन्वय राखणं महत्वाचं असतं आणि
अपघात होऊ शकतो. त्यामुळे कॉलिंग करणं खूप गरजेचं असतं. ज्या वेळेला कॉलिंग आपण करतो त्यावेळेला दुसऱ्या क्षेत्ररक्षकानं जागेवर थांबायचं असतं. पुन्हा एकदा खेळ सुरू आणि या स्क्वेअर लेगच्या बाजूने जातोय 4 धावा, सुरेख चौकार. आणि शेवटच्या या षटकांमध्ये हाणामारी होती. एक जोरदार चौकार षटकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळते. 69 धावा झाल्या, 3 बाद 69. 7वं षटक सुरू आहे. आणि गिरीश यांनी उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे. आतापर्यंत या षटकामध्ये त्यांनी एक चौकार आणि 3 धावा आणि एक सिंगल असे मिळून 8 धावा जमवलेल्या आहेत. मागचं पहिलं षटक चांगलं पडलं होतं स्वप्नील यांचं, परंतु गिरीश यांनी या षटकामध्ये सुरेख टोलेबाजी केलेली आहे. फुल टॉस पुढे येऊन घेतलेला आहे. मिड विकेटला जातोय. एक धाव मिळते, दुसरी धाव पण मिळणार असं दिसतंय. आणि 2 धावा. थोडीशी मिसफिल्ड झालेली आहे आणि क्षेत्ररक्षकांची सामन्यावरची पकड थोडी ढिली होताना दिसतेय. ऑप्शनच्या खूप बाहेर आहे. परंतु फलंदाजांनी कुठलाही खेळण्याचा प्रयत्न न केल्यामुळे वाईड दिला जात नाही. ऑप्शनच्या बाहेर आणि या कव्हर्स मधनं खेळून काढल्या 4 धावांसाठी. एक्स्ट्रा कव्हरचे एक क्षेत्ररक्षक यांच्या 2 पायांच्या मधनं हा चेंडू गेलेला आहे. वास्तविक फिल्डिंग करताना किंवा क्षेत्ररक्षण करताना खाली बसावं लागतं. गुडघा एक टेकवावा लागतो. गुडघा आणि पायाचा चवडा हा चेंडूच्या मागे ठेवावा लागतो, परंतु तसं न करता उभ्या उभ्याच त्यांनी तो चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. 2 पायाच्या मधनं सरळ चौकार आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 75 धावा झालेल्या आहेत. 7 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे, परंतु प्रत्येक षटकामागे जवळजवळ 11 धावांची गती ही खडकी रॉयल्स संघाने आत्तापर्यंत राखलेली आहे. आणि चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जसे गिरीश हे मैदानामध्ये आलेले आहेत तशी धावांची गती खूप वाढलेली आहे. आत्तापर्यंत गिरीश हे 25 धावांवर खेळतात. 14 चेंडूंमध्ये 25 धावा त्यांनी केलेल्या आहेत. त्यामुळे सुरेख फलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. चौकार षटकार मारलेले आहेत. फुलटॉस आणि फलंदाज बाद. ही धाव नव्हती, परंतु गोलंदाजांनी व्यवस्थित चेंडू अडवलेला आहे. स्ट्राईक गिरीशला पाहिजे असं दिसतंय, कारण शेवटचं षटक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवून जास्तीत जास्त धावा जमवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सेट बॅट्समन आहेत नवीन आलेले अभिजित. माझ्या माहितीप्रमाणे काल त्यांनी षटकार मारला होता. जोरात मारायचा आहे. ऑप्शनच्या बाहेर हे चेंडू निर्धाव गेलेला आहे. ओमकार गंगेश शेट्टीवार हां 75 धावा झालेल्या आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत एकही धाव निघालेली नाहीये, पण एक फलंदाज धावबाद झालेला आहे. जोरात मारायचा आहे पुढे येऊन. झेल काय होणार नाही. खूप
नो मॅन्स लँडमध्ये पडलेला चेंडू मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये एक धाव मिळाली आहे आणि 76 धावा झाल्या आहेत. 4 बाद 76 शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये असं वाटलं होतं की चौकार षटकार बघायला मिळतील, परंतु तसं झालेलं नाहीये. पहिल्या 4 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव मिळालेली आहे. अभिजित आपल्या संघासाठी शेवटच्या 2 चेंडूंमध्ये किती धावा करतायत ते पाहायचंय. फुल टॉस आणि झेल होतोय का पाहायचंय आणि या वेळेला झेल चांगला सुरेख झेल घेतलेला आहे. पुढे पळत येऊन चेंडू फिरत होता, अभिजित त्यांना मारायचा होता, परंतु चांगला सुरेख झेल घेतलेला आहे. कोण कॅच कोणी घेतला आत्ताचा? कोणी घेतला कॅच? सुहास यांनी सुरेख झेल घेतलेला आहे कव्हर मध्ये. आणि ओमकार आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. या षटकामध्ये फक्त त्यांनी एकच धाव दिली आणि 2 फलंदाज बाद झालेले आहेत. त्यामध्ये एक धावबाद केलेला आहे आणि एक कॅच झेललेला आहे. फुलटॉस मारलेला आहे आणि आज जातोय बहुतेक पाहायचंय चांगलं क्षेत्ररक्षण आणि सीमारेषेच्या जवळ 2 धावा पळून काढल्या. तिसरी धाव पण पळणार असं दिसते आणि 3 धावा पूर्ण होतात का पाहायचंय. 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. 1 धाव वाचवलेली आहे. एक शॉट पंचांनी एक शॉट घोषित केलेली आहे, त्यामुळे 2 धावा मिळतील. थांबायचे तर पंचांचा निर्णय पाहूयात आपण. दोन धावा मिळतील. पंचांनी तिसऱ्या अंपायरसाठी चेक करण्यासाठी खून केलेली आहे, त्यामुळे चौकार आहे का हे आपल्याला थोड्याच वेळात कळेल. खडकी रॉयल्सच्या सर्व खेळाडूंनी मैदानामध्ये क्षेत्ररक्षणासाठी जायचंय, झटपट खेळायचंय. पुढचे 2 संघ ज्यांची मॅच एक मिनिट ते चालू आहे, चेक करतायत बाउंड्री आहे का चेक करतायत. हा रुचा टाईट कोमटी 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 का कोमटी नाही रुटेच्या तेच म्हटलं कोमटीची मागाची झाली. यानंतरचा सामना होणार आहे रुचा आणि 2 धावा पंचांनी घोषित केलेला आहे त्या शेवटच्या चेंडूवरच्या, त्यामुळे संघाची धावसंख्या 78 धावा झालेली आहे. 79 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत. यानंतरचा जो सामना होणार आहे तो रुचा टायटन आणि सिंहगड मावळा या 2 संघांच्या दरम्यान होणार आहे. आणि संस्थेचे आधारस्तंभ माननीय लक्ष्मीकांत कोल्हे साहेब हे मैदानामध्ये आलेले आहेत. त्यांच्या हस्ते टॉस होणार आहे. दोन्ही संघाचे कप्तान रुचा टायटन आणि सिंहगड मावळा याचे दोन्ही कप्तान हे मैदानामध्ये आलेले आहेत. पाहुण्यांच्या हस्ते टॉस केला जाणार आहे. यानंतरचा सामना सुद्धा रंगतदार होईल, कारण दोन्ही संघ हे अतिशय नावाजलेले संघ आहेत. टॉस केलेला आहे. आणि नाणेफेक जिंकून
रिचा टायटन यांच्या कप्तानांनी सुरुवातीला बॅटिंग घेतलेली आहे, फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यानंतरचा सामना
जोरात फटका मारलेला आहे. पहिला चेंडूवर षटकार. आणि सुरेख आक्रमक सुरुवात. पहिल्या चेंडूवर पुढे षटकार मारलेला आहे. अनएक्सपेक्टेड म्हणतायत तो अशाच प्रकारचा, कारण बॉलर्सला सेट व्हायला अजिबात चान्स द्यायचा नाही. पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी करायची अशी. आक्रमक फलंदाजी यावेळेला. हा चौकार जाईल आणि 4 धावा. ऑप्शनच्या बाहेर होता. फुल टॉस. खराब चेंडू. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 10 धावा गेलेल्या आहेत. परत मारलेला आहे तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव मिळतीये. पहिल्या 3 चेंडूमध्ये 11 धावा झालेल्या आहेत. आक्रमक सुरुवात. पहिल्या चेंडूवर सामन्याच्या फलंदाजी करताना षटकार मारून आक्रमक खेळी करण्याची लेगच्या बाहेर सोडून दिलेला आहे. पंचांनी हा वाईड घोषित केलेला आहे. बारा धावा झालेले आहेत. त्यांच्या बॅटीच्या आतल्या बाजूला लागून पायाला लागून चेंडू तिथंच गेलेला आहे. त्यामुळे 1 धाव मिळतीये. परत एकदा स्ट्राईकवर आलेले प्रशांत. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला विकेट किपर यांच्याकडे चेंडू गेलेला आहे. कुठल्याही प्रकारे धाव होत नाहीये. संघाची धावसंख्या आहे 13 धावा. सुरेख चांगली आक्रमक सुरुवात. जोरात षटकार जातोय का पाहिजे, परंतु यावेळेला हा षटकार. जोरदार फटकेबाजी. पहिलं षटक अतिशय महागडे षटक. तब्बल 19 धावा या षटकामध्ये मिळालेल्या आहेत.
हां दरम्यान चौकार जातोय 4 धावा. चांगली आयडिया हो चालेल हो ना अरे वा लोकांना आवडलं ते हो 24 धावा बिनबाद 24. हो चालेल ना चालेल मला तुम्ही कळवा त्यांना विचारून काय होते ते त्याप्रमाणे मग जाऊयात. 2 तास दुपारच्या वेळेला शक्य दुपारच्या वेळेला शक्य हो 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 चालेल 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 हरकत नाही कळवा मला. जकास जकास आयडिया चांगली आहे जाऊयात परत एकत्र येता येईल आणि हो 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 बरोबर नाही बघायचा नक्कीच बघूयात सर. चालेल चालेल आणि फलंदाज बाद. ओके ओके मला सांगा सर. आणि पहिला झटका हा प्रशांत यांच्यावर रूपाने बसलेला आहे. प्रशांत आतापर्यंत चांगली फलंदाजी करत होते 2 षटकार मारले होते 2 षटकांमध्ये त्यांनी चांगली फलंदाजी केली परंतु आपली महत्त्वपूर्ण कामगिरी वैयक्तिक आणि संघासाठी करून ते परतात. बॉलर्स बॅट्समन नेम काय आता गौरव. संघाची धावसंख्या आहे 24 धावा 1 बाद 24. दुसरं षटक सुरू आहे. पवन आणि गौरव हे दोघ जण फलंदाजी करतायत. दरम्यान हा जातोय स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मध्ये या लॉंग लेगला 4 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केलेला एक मोठी गॅप आहे त्या ठिकाणी. ती आल्या आल्या त्यांनी मला वाटतं पॅव्हेलियनमध्ये बसलेले असल्यापासूनच त्यांनी ती लक्षात ठेवलेली होती. स्क्वेअर लेग आणि फाईन लेग याच्यामध्ये खूप मोठी गॅप आहे. बरोबर ऑप्शनच्या बाहेर आतमध्ये शफल होत त्यांनी आज चौकार मिळवलेला आहे. ऑप्शनच्या बाहेर आणि फलंदाज बाद. जोरात मारायचा आहे फटका. पहिला चौकार घेतलेला होता त्यांनी. हा शॉर्ट पिच चेंडू होता जोरात त्यांना मारायचा होता परंतु खूप जोर लावल्यामुळे काही टायमिंग झालेलं नाही आणि फलंदाज बाद झालेले आहेत. संघाची धावसंख्या आहे ती 2 बाद 28 धावा. ओमकार फलंदाजीसाठी मैदानामध्ये आलेले आहेत. पहिल्या चेंडूवर त्यांनी चौकार मारलेला होता आणि थोडंसं त्यानंतर सेट व्हायला स्वतःला वेळ द्यायला पाहिजे होता परंतु आक्रमक फलंदाजी करण्याच्या या प्रयत्नामध्ये ते बाद झालेले आहेत. त्यांच्या वरच्या बॅटीला कडेला लागून हा झेल गेलेला आहे आणि 2 बाद. संघाची धावसंख्या आहे ती 28 धावा. जिंकण्यासाठी करायच्या आहेत त्या 51 धावा अजून करायच्या आहेत. 37 चेंडूंमध्ये 51 धावा. शेवटचा चेंडू बाकी आहे लास्ट. जोरात मारायचा आहे जातोय तो परत एकदा फलंदाज बाद. आणि ही विकेट किपरने आतापर्यंत 3 झेल घेतलेले आहेत आणि आपल्या संघासाठी मोलाचं योगदान खडकी रॉयल्सच्या वतीने म्हणजे पहिल्या षटकामध्ये ज्या 19 धावा घेतल्या होत्या त्यानंतर कमबॅक केलेलं आहे आपल्या संघासाठी खडकी रॉयल्सने. त्यामध्ये महत्त्वपूर्ण असा वाटा आहे तो विकेट किपर यांचा. आताचा झेल हा थोडासा अवघड झेल होता. मागे पळत जाऊन फिरणारा चेंडू होता. आपल्या सर्वांना माहिती असेल की चेंडू ज्या वेळेला फिरत असतो त्यावेळेला हातामध्ये तो पकडणं हे खूप
अवघड असतं, परंतु एक चांगली कामगिरी केलेली आहे विकेटकीपर यांनी. विकेटकीपर काय नाव आहे? गिरीश यांनी चांगली फलंदाजी पण केलेली होती आपल्या संघासाठी. हां, 28 धावा झाल्यात. 28 धावा, 28 फॉर 3, म्हणजे बिनबाद. नवीन आलेले फलंदाज कोण आहेत? अजय आता फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये आलेले आहेत. बिनबाद 26 वरनं 3 बाद 28, अशा प्रकारची घसरगुंडी एकदम अचानक. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 28 धावा झालेल्या आहेत, 3 बाद 28. पहिल्या षटकामध्ये 19 धावा काढल्या होत्या, परंतु नंतरच्या 2 षटकामध्ये खडकी रॉयल्स यांनी चांगलं कमबॅक केलेलं आहे. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. तिसरं षटक सुरू आहे. तुम्ही तिकडेच बसा ना, या साईडला. हां, या साईडला. तुम्हाला बघता पण येईल व्यवस्थित. डोळ्यामध्ये काहीतरी गेला असावा, कचरा गेला असावा, म्हणून थोडा खेळ थांबलेला आहे. तयार होत आहेत फलंदाज. फुलटॉस जोरात मारलेला आहे आणि आज चौकार जाणार निश्चितपणे असं वाटतंय. 4 धावांसाठी स्क्वेअर लेग बाउंड्रीवर. पहिला चेंडू फुलटॉस होता, खराब चेंडू होता, तो त्यांनी स्क्वेअर लेगला तडकवलेला आहे. 4 धावा मिळवलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 32 धावा, 3 बाद 32. गोलंदाज आहेत गौरव. फुल टॉस परत एकदा, आणि हा सीमारेषेच्या बाहेर जातो का पाहायचंय. आणि पंच देतील. आपण सांगू नका, फलंदाजांनी दाखवायचं नाहीये, पंच काय सांगतील ते पाहायचंय. मैदानामध्ये पंच जी घोषणा करतील ती ग्राह्य धरली जाणार आहे, त्यामुळे कुणीही बाहेरनं किंवा आतनं सूचना करू नका. पंचांनी थोडा खेळ थांबवलेला आहे, कारण चेंडू पडल्यानंतर सीमारेषेच्या आत पडला का बाहेर पडला हे पाहण्यासाठी चेक कर. आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी केलेली आहे मास्टर ब्लास्टर संघाने. सुरुवातीला त्यांचे फलंदाज जे प्रशांत होते त्यांनी पहिल्या षटकामध्ये 19 धावा केल्या होत्या. त्यानंतर एकदम 3 फलंदाज लागोपाठ बाद झालेले आहेत, त्यामुळे धावांना ब्रेक लागेल असं वाटलं, परंतु नवीन आलेले फलंदाज यांनी परत एक चौकार आणि षटकार मारलेला आहे. थोडा खेळ थांबलेला आहे की हा जो चौकार आहे का षटकार आहे हे फक्त कन्फर्म करायचं आहे. रिव्ह्यू काय 2 मिनिटं याच्यावर चेक करायचं का रिव्ह्यू. ऑप्शनच्या बाहेर आहे हा चेंडू, कुठल्याही प्रकारची धाव होत नाहीये. थर्ड अंपायरच्या जवळ कुठल्याही प्लेयरने थांबू नये.
जोरदार फटका आहे, हा षटकार जाईल बहुधा आणि हा षटकार आणि प्रेक्षक त्या ठिकाणी असलेले त्यांनी उत्तम झेल घेतलेला आहे आणि हा षटकार मात्र मिळालेला आहे. संघाची धावसंख्या झालेली ती 42, 3 बाद 42. जोरात मारलेला आहे, हा जातो कव्हर्स आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधनं मिडॉपला जाऊन हा चेंडू अडवलेला आहे. एक धाव मिळते. तीन बाद 43. फुल टॉस आहे आणि हा सरळ अजय यांनी मारलेला आहे. मिड विकेटला एक धाव मिळते. संघाची धावसंख्या झालेली 44 धावा. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. जोरदार सुरुवात आहे. 3 षटकांमध्ये 3 बाद 44 म्हणजे प्रत्येक षटकामागे जवळजवळ 14 रनचं रन रेट आहे. गोलंदाजीला अभिजित आलेले आहेत मला वाटतं. उजव्या हाताने कॉमेंट्री एंडच्या बाजूने गोलंदाजी करतील. जोरात मारायचा आहे, ऑप्शनच्या बाहेर जाऊन चेंडू बॅटीच्या पट्ट्यातनं हुकलाय, परंतु एक धाव मात्र मिळते. पंचांनी लेग बाय घोषित केलेली आहे. 45 धावा झालेल्या आहेत. 3 बाद 45 आणि आता जिंकण्यासाठी आवश्यक धावा आहेत ते 34 धावा. 29 चेंडूंमध्ये 34 धावा करायच्यात. ऑप्शनच्या बाहेर होता, थोडासा उडालेला चेंडू मिड ऑफला धाडलेला आहे. एक धाव मिळतीये. ऑप्शनच्या खूप बाहेर आहे आणि पंचांनी हा वाईट घोषित केलेला आहे. संघाची धावसंख्या वाढलेली आहे. 47 धावा झालेल्या आहेत. जोरदार फटका मारायचा आहे. पायचं झेल होतोय का आणि हा झेल सुटलेला आहे. काही क्षण असं वाटलं होतं की हा झेल त्यांच्या हातामध्ये बसतोय म्हणून, परंतु चेंडूवर पळत गेल्यामुळे त्यांचा थोडासा बॅलन्स गेला आणि हातातनं हा झेल निसटलेला आहे. 48 धावा 3 बाद. चेंज ऑफ पेस होता, हा वेग कमी केलेला होता आणि एक धाव मात्र मिळतीये. विजय हे चांगले क्षेत्ररक्षक आहेत, सीमारेषेवर चांगली क्षेत्ररक्षण करतात, परंतु यावेळेला मात्र त्यांच्या हातनं हा झेल सुटलेला आहे. एकोणपन्नास धावा झालेल्या आहेत. चांगले षटक आतापर्यंत टाकलेले आहे. आणि यावेळेला जोरदार उत्तुंग मारलेला फटका, हा यावेळेला पाहिजे आपण 6 धावा अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांनी हा सिक्सर घोषित केलेला आहे, षटकार घोषित केलेला आहे. हा 55 धावा 3 बाद 55. 3 बाद 55 झालेले आहेत आणि षटकं झालेली आहेत ती शेवटचा चेंडू बाकी आहे चौथ्या षटकातला. जागेवर उडलेला आहे. झेल होतोय का पाहिजे गिरीश, आणि गिरीश यांनी आज चौथा झेल झेललेला आहे. आपल्या संघासाठी चौथा झेल गिरीश यांनी घेतलेला आहे. मागे या अगोदरच्या षटकामध्ये 3 झेल घेतलेले होते. खडकी रॉयल्स यांना हा बळी मिळवता आलेला आहे आणि 24 चेंडूंमध्ये 24 धावा करायच्यात.
24 चेंडू 24 धावा, हे 6च्या ॲव्हरेजने रन काढायचे आहेत. सुरुवातीपासून त्यांनी आक्रमक धोरण घेतलेलं होतं आणि त्यामुळे सुरुवातीपासूनच रन रेट खूप हाय रन रेट आहे, खूप चांगला रन रेट त्यांनी मेंटेन केलेला आहे. त्यामुळे आता शेवटच्या 4 षटकांमध्ये त्यांना फक्त 24 धावा करायच्या आहेत. त्यांचे 4 फलंदाज बाद झालेले आहेत. अजूनही त्यांच्या हातामध्ये विकेट्स आहेत. ड्रिंक साठी थोडा वेळ खेळ थांबलेला होता. पुन्हा एकदा खेळ सुरू होतोय. यानंतरचा सामना होणार आहे कोमटी रुचा टायटन आणि सिंहगड मावळा. रुचा टायटन आणि सिंहगड मावळा यांच्या दरम्यान यानंतरचा सामना होणार आहे. लीग मॅच म्हटला शेवटचा सामना असणार आहे. त्यानंतर पुरेसे चित्र स्पष्ट होईल की सेमीफायनलला कोणते कोणते 4 संघ जातील. त्या सेमीफायनलचे 4 संघ कोणते असणार आहेत हे यानंतरच्या सामन्यानंतर स्पष्ट होईल. आणि ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू तडकवलेला आहे. लॉंग ऑनला विजय चेंडूवर आहे. त्यांनी चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू मिसफील्ड झालेला आहे. 2 धावा पळून काढलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 57 धावा, 4 बाद 57. जोरदार फटका मारलेला आहे आणि षटकार जातोय असं दिसतंय. 6 धावा, सुरेख फटका आहे. मिड विकेटच्या डोक्यावरनं एक बाउल पूर्ण टाकत त्यांनी हा षटकार लगावलेला आहे आणि ती संख्या झाली आहे ती 63 धावा, 4 बाद 63. जोरात मारलेला आहे. परत पाहायचं काय होतं ते. यावेळेला चेंडू हा डोक्यावरनं जाईल परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. पण 2 धावा मात्र ते रोखू शकलेले नाहीयेत. त्यामुळे संघाची धावसंख्या 65 धावा, 4 बाद 65. जिंकण्यासाठी आवश्यक धावा आहेत त्या 21 चेंडूंमध्ये 14 धावा. परत पुढे मारलेला आहे आणि हा निश्चितपणे षटकार जातोय का पाहायचंय. या ते 71 धावा झाल्या, 4 बाद 71. जिंकण्यासाठी आवश्यक धावा आहेत त्या 20 चेंडूंमध्ये 8 धावा करायच्यात. खूप आक्रमक फलंदाजी केलेली आहे. ठरवून हा खेळ केलेला आहे आणि मास्टर ब्लास्टर नावाला साजेल अशी फलंदाजी आपल्या सर्वांना पाहायला मिळते. परत जोरात मारायचा आहे. यावेळेला चेंडू थोडासा अलीकडे पडलेला आहे. गुडलँड स्पॉटच्या अलीकडे, शॉर्ट ऑफ गुडलँड. आपल्या नावाला संघाला साजेल अशी फलंदाजी ते करतायत. जोरात मारलेला आहे. हा बॅटच्या आतल्या बाजूला लागलेला आहे. जातोय मिडॉनला. 1 धाव मिळतीये. संघाची धावसंख्या झालेली ती 72 धावा. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे.
4 बाद 72. जिंकण्यासाठी 3 षटकांमध्ये फक्त 7 धावा हव्यात. पवन यांनी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे. आतापर्यंत त्यांनी षटकार आणि चौकारांची आतषबाजी केलेली आहे. उत्तम फलंदाजी केली, आपल्या संघासाठी उत्तम योगदान दिलेलं आहे. संघाची धावसंख्या 72 धावा, 4 बाद 72. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 3 षटकांमध्ये 3 ओव्हर्समध्ये फक्त 7 धावा करायच्या आहेत. पाहूया या षटकामध्ये हा सामना संपतोय का. वाईड बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ. 73 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. आणि या सुरेख क्षेत्ररक्षण एक या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांच्या हाताला चेंडू लागून गेलेला आहे. तो फाईन लेगला, परंतु 4 धावा मात्र वाचवलेल्या आहेत. चांगला प्रयत्न होता. जोरात मारलेला षटकार. आणि जल्लोष या ठिकाणी मैदानावर दिसतोय. पवन यांनी उत्कृष्ट फलंदाजी, आक्रमक फलंदाजी केलेली आहे. सर्व प्रेक्षकांसाठी उत्तम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि हा सामना जिंकलेला आहे मास्टर ब्लास्टर संघाने. तब्बल 3 षटकांचा खेळ राखून 6 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 6 गडी राखून हा सामना जिंकलेला आहे. यानंतर रिचा टायटन